श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, लवकरच मकर संक्रांत आहे. या मकर संक्रांतीची माहिती आणि या दिवशी कोणते शुभ कामं करावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, 14 जानेवारी रोजी सकाळी 9:03 सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल. मकर संक्रांतीनिमित्त पवित्र काळात पूजा, स्नान, दान यासारखे शुभ कार्य केले जाणार आहे. मकर संक्रांतीला खिचडी आणि उत्तरायणी असेही म्हणतात. यावर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार मंगळवार 14 जानेवारी रोजी सकाळी 9:03 सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील आणि मकर संक्रांतीनिमित्त पवित्र काळात शुभ कार्य केले जाणार आहे. 14 जानेवारी रोजी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:46 वाजेपर्यंत पुण्यकाळ असेल. या दिवशी महापुण्य काल सकाळी 9:03 ते 10:48 या वेळेत असेल. सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. तर मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी गंगेमध्ये स्नान, दान आणि पूजा केल्याने साधकाचे भाग्य सुधारते. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लोक गंगा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून गूळ, तीळ, खिचडी, उबदार कपडे इत्यादींचे दान केले जाते. अशी कर्मे केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते. यावर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने महाकुंभाचे दुसरे अमृत स्नानही प्रयागराजमध्ये होणार आहे, जे महाकुंभ मेळ्याचा दुसरा दिवस म्हणून साजरे केले जाईल. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक आपल्या पितरांना तर्पण आणि दान देखील करतात. या दिवशी लोक वडिलोपार्जित ऋण देव ऋषीमुनींपासून मुक्त होण्यासाठी दानकार्य करतात. देशभरामध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्त्व आहे. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते. देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते. यंदा महिला काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगाची साडी नेसू शकतात. आता कोणत्या रंगाची साडी नेसू नये? 2025 मध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे. त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला म्हणजे लाखेच्या चुड्याला अधिक महत्त्व आहे. यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा चुडा अवश्य घालावा. यावर्षी संक्रांतीचे वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळ्या वस्त्रावरती संक्रांत आल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्रे परिधान करायचे नाही. रुमाल, साडी, ब्लाउज किंवा कोणतेही वस्त्र या दिवशी परिधान करायचे नाही. याचा अर्थ पिवळ्या रंगाच्या वस्तूंशी नाही तर वस्त्रांशी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता ऐकूया मकर संक्रांतीविषयीची महत्त्वाची माहिती. संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे. उपवाहन हा घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. तिच्या हातामध्ये शस्त्र गदा आहे. तिचे नक्षत्र नाव महोदरी आहे. तिने वासाकरिता जाईचे फूल हातात घेतलेले आहे. तिची जाती सर्प आहे. तिच्या माथ्यावर केसरचा तिलक आहे. वयाने ती कुमारी आहे. भूषणार्थ तिने मोती धारण केलेला आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आलेले आहे त्या जनतेला सुख प्राप्त होईल. तर बघा, पूर्वेकडून पश्चिमेकडे ती जात आहे व वायव्य दिशेस ती पाहत आहे. तर या संक्रांत काळामध्ये द्यावयाचे दान: नवे भांडे, गाईला घास, तीळ, गूळ, सोने, भूमी, गाया, वस्त्र, घोडा. संक्रांतीमध्ये वर्ज्यकामे: दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष तोडणे, गवत कापणे, गाई म्हशींची धार काढणे ही कामे करू नये.
त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू नये. 2025च्या संक्रांतीसाठी देवीने पिवळ्या आणि केशरी रंगाच्या छटा असलेले वस्त्र परिधान केले आहे. हा रंग तेज आणि ऊर्जेचे प्रतीक असून तो सूर्याच्या उगमाशी संबंधित आहे. मकर संक्रांतीची देवी ही विशिष्ट स्वरूपातील देवी नसून ती आपल्या घरातील स्थिर देवी किंवा कुलस्वामिनीच्या रूपात पूजली जाते. या सणाच्या निमित्ताने ही पूजा एका प्रतिकात्मक आणि सांस्कृतिक भावनेशी जोडलेली आहे. तर ही झाली मकर संक्रांतीविषयीची संपूर्ण माहिती. आपल्या चॅनेलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.